संघर्ष मोर्चा जिंदाबाद। देवळीत युवा संघर्ष मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन। शेकडो शेतकरी आंदोलनात दाखल। रब्बी हंगामात देवळी तालुक्यात गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते। खरीप आणि रब्बी दोन्ही पिके हातची गेल्याने पीक विम्यावर शेतकऱ्यांची भिस्त होती। रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके गारपिटीमुळे हातची गेली, पण अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही। युवा संघर्ष समितीने देवळी तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करून याकडे लक्ष वेधले आहे। शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आज देवळी तहसील कार्यालयामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे। 10 फेब्रुवारीला देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाले, परंतु हे गारपीट झाल्यानंतर अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी रद्द करण्यात आलेल्या आहे। त्या तक्रारी का रद्द करण्यात आलेल्या आहे, शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम का मिळत नाही, या सर्व विषयांना घेऊन देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून देवळी तहसील कार्यालयामध्ये आज बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले।